भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहूया। राज्यात अनेक एसटी कर्मचारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टिमेटम नंतर सुद्धा आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आता कारवाई केली जातेय। वाशिम जिल्ह्यातल्या 85 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कारंजा, रिसोड, मंगरुळपीर आणि वाशिम या 4 एसटी आगारातल्या 969 कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेला होता। निलंबनाची कारवाई करून सुद्धा हे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। फाशी दिली तरी आम्ही मागे हटणार नसल्याची भूमिका या संपकरी कर्मचाऱ्यांनी आता घेतलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील 4 आगारातील एसटी कर्मचारी संपावर कायम आहेत। एसटी प्रशासनानं 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, तरी देखील हे एसटी कर्मचारी कामावर परतले नाही। तुटेपर्यंत तुम्ही ताणू नका, नाहीतर परिणाम वेगळे होतील। आज आमच्या आगारातील पहिले 12 जणांचं झालं होतं आणि कालच्या सूचनेनुसार म्हणजे आज आम्हाला माहीत पडलं 25 जणांचं निलंबन झालं आहे। आणि तुटेपर्यंत ताणू नका ही भूमिका प्रशासनाची आहे, मुळात आमची नाहीच आहे। कारण की आमची रितसर मागणी आहे, आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहोत। तर याच्या तुटण्याचा काहीच प्रश्न नाही, आमच्याकडून तरी ही मागणी असं नाही आहे। हे जे स्वरूप तुटेपर्यंत आणू नका हे राज्य सरकारकडून देण्यात येत आहे। त्याच्यामुळं आमची सरळ मागणी आहे, विलीनीकरण करा। आम्ही आज 20-22 दिवस झाले आहेत, तुमच्याकडून काय प्रयत्न झाले? काहीच नाही। एक तुटपुंजी वेतन वाढ दिली आणि त्याच्यावर सांगता की तुम्ही संप मागे घ्या। प्रशासनानं कारवाई केली, यानंतरही कठोर कारवाई करणार असं समजतं। प्रशासनानं आता कितीही कठोर कारवाई केली तरी चालेल आम्हाला, कारण आमचे 42 बांधवांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या प्रती कोणीही आतापर्यंत काही आदर भावना काही अशी व्यक्त केली नाही। त्यांच्या घरी जाऊन कोणी विचारपूस केली नाही की त्यांच्या कुटुंबाचं चाललं काय। हे किती दिवस म्हणजे आज सहन करणार आम्ही सर्व कर्मचारी? ते तरी आमचे कोणीतरी बांधव होतेच ना, त्यांची काही अपेक्षा होत्या। ते जर आमच्यासाठी एवढं करू शकतात तर आम्ही हे काही शासनाला सांगू इच्छितो की आम्ही जोपर्यंत शासनात विलीनीकरण होणार नाही, ते आमचे बांधव जे गेले याच कारणासाठी गेले, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करा, आमची माघार होणार नाही। संप जर मिटवला नाही तर संपाच्या पहिल्या दिवसापासून प्रशासन म्हणते की आम्ही तुमच्यावर कारवाई करून काय करणार आहे? आज रोजी निलंबन केलं, काही जणांच्या सेवा बरखास्त केलं, पण सेवा बरखास्त निलंबनासाठी आजपर्यंत कर्मचारी एवढा उतावीळ काय झाला? त्याला स्वतःहून करायची इच्छा आहे का? नाही। पण आम्हाला आजपर्यंत पेमेंट जी देण्यात आलेली आहे ती खूप कमी आहे। आजही त्यांनी अंतरिम वाढ दिली, तीही काही नाही आहे। जेणेकरून एवढी मोठी सर्व्हिस झालेली असताना त्यांना 2,500 वाढ देतात, तर ते चुकीचं आहे आणि आमचं त्याचसाठी आमचे भांडणं आहे। आणि असं तुम्ही ऐकलं नाही, 3 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय, तुम्ही काय भूमिका? प्रवाशांचे हाल होतात हे आम्हालाही कळते, पण कसं आहे की शासनानं जी पगारवाढ दिलेली आहे ती टप्प्याटप्प्यात दिलेली आहे आणि ते म्हणतात की 41% दिले, पण वास्तविक पाहता जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते 41% भरत नाहीत। की जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, कुठलीही कारवाई झाली तरी चालेल। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम। जळगाव आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरही आता निलंबनाची कारवाई करण्यात येते। प्रत्येक दिवशी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते। त्यामुळे आता इथले कर्मचारी संतप्त झालेत। सरसकट सर्व कर्मचाऱ्यांचं निलंबन करावं या मागणीसाठी जळगाव आगारातले संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या दालनात व्यवस्थापकांना घेराव घातला। काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं मनोबल कमी करण्याचं काम केलं जात असल्याचा या संपकरी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे सरसकट सगळ्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांकडे केलेली आहे। आज जळगाव विभागातल्या 25 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आम्हाला डेपो मॅनेजरांना भेटायचं होतं आणि DC साहेबांना भेटायचं होतं। पहिले डेपो मॅनेजर, आमचं पहिले डेपो मॅनेजर, त्यानंतर विभाग नियंत्रक, दोघंही भेटले नाही। त्यामुळे आता आम्ही तर घेतली ऑर्डर, पण आमची एवढी इच्छा आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे, तर सर्वांना तुम्ही निलंबनाची ऑर्डर द्या, असे आमची एवढी इच्छा आहे। इथले आता मंगल पाटील यांनाही ऑर्डर देण्यात आली। त्यांना BP व शुगर या दोघी गोष्टींचा त्रास आहे। त्यांनी ती ऑर्डर तर स्वीकारली,
पण घरी गेल्यानंतर जर मनस्थिती बिघडली किंवा त्यांची प्रकृती खराब झाली किंवा त्यांच्या जीवास बरे वाईट काही झाले तर याची जबाबदारी कोणी घ्यावी? आम्ही सरळ सर्व ST कामगारांनी जळगाव आगारातून 400 ते 450च्या घरात प्रतिज्ञापत्र लिहून दिले की हा जो दुखवटा आहे हा आम्ही स्वतःच्या इच्छेने पाळलेला आहे, आम्ही स्वतःच्या इच्छेने याच्यामध्ये उतरलेलो आहे संपामध्ये, तर आम्हाला सर्वांना सामूहिक निलंबित करण्यात यावं. तर दुसरीकडे धुळे बस आगारातही संप सुरूच आहे. धुळे आगारातील 36 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. निलंबनाचे आदेश पाहून एका चालकाची प्रकृती खालावल्याचंही समोर येत आहे. मनोहर भास्कर पाटील असं निलंबित केलेल्या चालकाचं नाव असून निलंबनाची ऑर्डर पाहिल्यानंतर त्यांना भोवळ आली. तिथं उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं. मात्र या सगळ्या घटनेची आगार प्रमुखांनी साधी दखलही घेतली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. अधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. आंदोलन करणारे कर्मचारी ही माणसं आहेत, दहशतवादी नाही असं म्हणत आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर्फे 36 कामगारांना निलंबित करण्यात आलं. त्यांच्या ऑर्डरी भिंतीवर चिपकवण्यात आल्या. अशाच एक ऑर्डर घेण्यासाठी एक चालक मनोहर पाटील म्हणून आले असता त्यांना त्याचा धसका बसला आणि त्यांना भोवळ येऊन ते अर्ध्या तासापासून बेशुद्ध अवस्थेत होते. 108 वाहन त्यांना घेऊन गेलं. परंतु या परिस्थितीत त्यांचा जीव धोक्यात असताना सुद्धा आमचं आगार प्रशासन, आमचे आगार प्रमुख व PI पाटील हे स्वस्थ बसून होते. त्यांनी साधी तसदी सुद्धा घेतली नाही की संबंधित चालकाला काय झालं. ज्याप्रमाणे ट्रीटमेंट देतात त्याप्रमाणे आम्हाला निलंबित आलो. आम्ही रोज इथं दुखवट्यात हजर असताना आमची ऑर्डर परस्पर शिटकून दिली रात्री 11:30-12 वाजता. वास्तविक आम्हाला काही माहीत नव्हतं साहेब. जेव्हा सकाळी आलो प्रशासनाला विचार लागलो, म्हणजे आम्हाला वरून असे आदेश आहे का तुम्ही डायरेक्ट चिपकवा, पंचनामा करा आणि द्या. वास्तविक आम्ही रोजच हजर असतो इथे. तुम्ही आमच्या हातात द्या ना. आम्ही नाही म्हणतोय का? नाही म्हटलं तर तुम्ही आमचं पंचनामा करून तुम्ही लावा तिथे. तुमच्या समोर दिसत असताना तुम्ही हे करणं चुकीचं आहे अत्यंत. अहमदनगरमधील ST कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर अद्याप ठाम आहेत. तर दुसरीकडे ST धावत नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शेवगाव डेपो वगळता अन्य 10 ST डेपोंमधनं एकही ST बाहेर पडलेली नाही आणि याचा फटका विद्यार्थी आणि प्रवाशांना बसलाय. प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडं देऊन प्रवास करावा लागतोय. याच सगळ्याचा संगमनेरच्या बसस्थानकातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अहमदनगर जिल्ह्यातले ST कर्मचारी अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसत आहे. नगर जिल्ह्यातल्या 11 डेपोमधून अजूनही कुठूनही बस सुरू झाल्या नाही आहे. आत्ता मी संगमनेर येथील बस स्टँडच्या जवळ आहे आणि आपण जर बघितलं इथे तर सगळे प्रवासी बसची वाट बघतायत. मात्र बस कुठंही आलेली दिसत नाही आहे. त्यामुळे खाजगी वाहनाचा आसरा त्यांना घ्यावा लागतोय. अव्वाचे सव्वा पैसे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. त्यामुळे मोठ्या त्रासाला सगळ्यांना सामोरं जावं लागतंय. काही प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय नेमका त्यांना अडचणी येत आहेत, कारण बरेच दिवस झाले ST बंद आहे. काही प्रवासी आपल्यासोबत आहेत. काय अडचणी तुम्हाला येत आहेत? तुम्ही आज इथे बऱ्याच वेळेचं थांबले. काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा म्हणजे संप मिटला पाहिजे, बस चालू झाली पाहिजे साहेब. आज आम्हाला काम आहे, समजा पुढे जायचं, पुण्याला जायचं, कोणाला नाशिकला जायचं, 2 तासापासून इथे उभे. खाजगी वाहतूक इथे चालू आहे, हे पण डबल पैसे मागतात ते. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात जाऊ शकत नाही. आमचं तेच म्हणणं आहे का बाबा सरकारने याचं काय दखल घेतली पाहिजे, लवकरात लवकर याचा न्याय निवाडा केला पाहिजे, जनतेची सोय केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय अडचणी प्रवाशांना तुम्हाला येत आहेत? प्रवासी जे भाडेवाढ आहे ती प्रचंड झाली. आता खाजगी गाड्यांमध्ये प्रचंड भाड्याने घेतले जातात ते. शिवाय सर्वसामान्यांमध्ये नोकरदाराचे किंवा सर्वसामान्यांचे जास्त हाल होतात. ते मोठी माणसं आहेत ती गाड्या करून जातील किंवा स्वतःच्या खाजगी गाड्या आहेत, परंतु सर्वसामान्यांना कोणी विचारत नाही. त्यांना मोटरसायकलवर प्रवास करावा लागतो. आज या ग्रामीण भागातली जी मुलं आहेत की जे बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत, त्यांनासुद्धा 150-200 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास करून यावं लागतं, ज्याच्यामुळं काही धोका होऊ शकतो. या गोष्टीचा कर्मचाऱ्यांनी विचार करावा, शासनाने विचार करावा आणि यामध्ये लवकरात लवकर योग्य मार्ग काढावा. विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत. तुम्ही प्रवासी आहात, बरेच दिवस झाले संप सुरू आहे. काय वाटतं, काय याच्यातनं तोडगा निघाला पाहिजे? संपामुळे काही रिझल्ट मिळणार नाही आहे, पण दोघांनी मिळून काही ना काहीतरी पर्यायी मार्ग शोधला पाहिजे. कारण सर्वसाधारण लोकांना फार त्रास होतो आहे. याची जाणीव सरकार आणि कर्मचाऱ्यांना दोघांना व्हायला पाहिजे. कारण भाडेवाढ जे प्रायव्हेट सेक्टर आहे ते 2 गुणापेक्षा जास्त भाडे घेतात, तर ते परवडणार नाही कुणाला. सरकार आणि ST कर्मचारी या दोघांनी देखील एक पाऊल मागे येऊन हा संप मिटवणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.
पुढची बातमी बघूया. उत्तर भारतात आता थंडीला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी थंडीसोबतच धुकंही पडत आहे. पण राज्यात मात्र अद्याप थंडीची चाहूल दिसत नाहीये. नागरिक थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते, मात्र आता नोव्हेंबर अखेरीस सुद्धा थंडीची चाहूल दिसत नाहीये. त्यातच 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता थंडी आणखी लांबणीवर पडणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. राज्यात थंडीची प्रतीक्षा अजूनही होतीये. उत्तर भारतात एकीकडे थंडीला सुरुवात झालेली आहे, मात्र नोव्हेंबर अखेरीसपर्यंत अजूनही महाराष्ट्रात मात्र काही थंडीची चाहूल दिसत नाहीये. येत्या 3 दिवसात एकीकडे पावसाचा इशारा दिला गेलेला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हा अलर्ट पावसासंदर्भातला दिला गेलाय, मात्र थंडी काही अजूनही दिसत नाहीये. याच संदर्भातली आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सर आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं. सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. एकीकडे उत्तर भारतात थंडीला सुरुवात झाली आहे, मात्र राज्यात अजूनही थंडीची चाहूल दिसत नाहीये. हवामानात बदल होत आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सर, आपली प्रतिक्रिया. साधारणपणे जे हवेचे दाब आहेत ते साधारणपणे 1010 हेक्टोपास्कल किंवा 1012 हेक्टोपास्कल इतके जेव्हा कमी असतात हां तेव्हा तापमान कमी झालेलं नसतं. हां परंतु उत्तर भारतामध्ये हवेचे दाब 1014 1016 हेक्टोपास्कल पर्यंत वाढलेत. त्याचा अर्थ तिथलं तापमान बरंच कमी झालेलं आहे आणि हवेचे दाब वाढलेत. हां आता आपल्याकडे ती स्थिती यायला वारे उत्तरेकडून किंवा ईशान्येकडून जेव्हा वाहतील त्यावेळेलाच हा बदल दिसेल. मात्र बरं. आता थंडीची चाहूल, थंडीची सुरुवात आता 1-2 दिवसात आपल्याला जाणवेल हां आणि जाणवते देखील काही ठिकाणी. परंतु त्या थंडीला दुसरा परिणाम होतोय, ते म्हणजे ढगाळ हवामान, पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात तयार होणारं एखादं छोटं चक्रीवादळ. हां त्यामुळं येत्या 1 डिसेंबरला रत्नागिरीला 21 मिलीमीटर, रायगडला 27 मिलीमीटर, पुण्यात 34 मिलीमीटर, अहमदनगरला 30 मिलीमीटर, तर कोल्हापूरला 15 मिलीमीटर, धुळ्याला 11 मिलीमीटर, हां नाशिकला 13 मिलीमीटर, सांगलीला 13 मिलीमीटर असा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजीच्या डिव्हिजनने हा अंदाज दिलेला आहे. बरं. पाऊस होणार आहे. बरं. आणि मग ज्या वेळेला पावसाचं वातावरण तयार होतं त्यावेळेला इथले हवेचे दाब जे असतात ते फारसे कमी झालेले नसतात, थंडीचं वातावरण नसतं फारसं. हां हां आणि मग त्यामुळे ही परिस्थिती 5 तारखेपर्यंत तरी राहणार आहे. बरं. 5 डिसेंबर. बरं. आणि 2 आणि 3 आणि 4 तारखेला पुन्हा वातावरणात बदल होत आहेत. अच्छा. बंगालच्या उपसागरात एक छोटे चक्रीवादळ तयार होत आहे. हां. आणि 3 आणि 4 तारखेला ते आंध्रच्या किनारपट्टीवरती येऊन धडकत आहे. एकूणच पाऊस हा कोकण पट्टीचे म्हणजे कोकणातले काही जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे या भागात सुरुवातीला 1-2 तारखेला राहणं शक्य आहे. बिलकुल आणि 3 आणि 4 तारखेला इकडं पूर्व भागामध्ये देखील पाऊस होणं शक्य. अहमदनगर बिलकुल आणि म्हणजे इतर नोव्हेंबरच्या अखेरीस खरं तर आपण थंडीची अपेक्षा करत असतो, पण आता येत्या काही दिवसात पावसाची शक्यता व्यक्त होतीये. साबळे सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या शहरी भागात एकीकडे चौकाचौकात कोरोना प्रतिबंधक लस अगदी सहज उपलब्ध आहे, तर दुसरीकडे अतिदुर्गम अशा आदिवासी वस्ती आणि पाड्यांवर मात्र लसीकरणासाठी नेमकी काय मेहनत घ्यावी लागतीये ती आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा किनाऱ्यावर असणारे वाडे पाडे गाठण्यासाठी जीप, मग बोट, ॲम्ब्युलन्स आणि त्यानंतर पायपीट करून लोकांच्या घरापर्यंत जाऊन लसीकरण करणाऱ्या यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी न्यूज 18 लोकमतचा हा खास आणि विशेष असा वृत्तांत पाहूया. हे जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्र नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या अतिदुर्गम भागात ते वसलंय. डोंगरदऱ्यात वसलेल्या गावांमध्ये लसीकरण करणं हे या केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राची टीम डोंगरदऱ्या, चिंचोळ्या वाटा, जीवघेण्या घाटरस्त्यांमधून 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करत नर्मदा काठावरील चिमलखेडी गावात पोहोचली.
त्यानंतर सुरू झाला तो तरंगता दवाखाना अर्थात बोट ॲम्ब्युलन्सचा प्रवास. या लसीकरण मोहिमेत घराघरापर्यंत पोहोचून प्रत्येकाला लस दिली जाते. तर दुसरीकडे आदिवासी बांधवांमध्ये असलेले गैरसमजही दूर करावे लागतात. कोविड लसीकरण मोहीम राबवण्याच्या वेळेस बऱ्याचदा आम्हाला अगदी डोंगर दऱ्यातनं खडतर प्रवास करून त्या ठिकाणी नर्मदा किनारी असो किंवा जांगठीचा अंतर मधला भाग असो तर 2-3 किलोमीटर पायी चालून त्या ठिकाणी जावं लागत होतं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा लोकांची मानसिकता नसायची. लोक विरोध करायचे. काही वेळेस दारू पिऊन लोक आम्हाला दगडफेक वगैरे सुद्धा करायचे होते. या मोहिमेत मोलाची भूमिका पार पाडतात त्या अंगणवाडी सेविका आणि आशाताई. ज्यांचं लसीकरण करायचंय त्यांना त्या छोट्या बोटीतून तरंगत्या दवाखान्यापर्यंत आणलं जातं. आशाताई संगीता वसावे या मोठ्या जिद्दीनं आदिवासी बांधवांना दवाखान्यापर्यंत पोहोचवतात. कानेकोपऱ्यात लोक राहतात, त्यांना कोठ्यामध्ये आम्हाला फार मेहनत करावी लागते. कोठ्यामध्ये बसून आणि घेऊन येतात. बोट ॲम्ब्युलन्स आहे तिथं घेऊन येतात. आम्ही लोक येतात लसीकरणासाठी आणि आमचं खूप म्हणजे 100% लसीकरण व्हायलाच पाहिजे. बोटीवर स्वार होऊन वाड्यापाड्यापर्यंत नदी किनारी पोहोचून तिथून डोंगर दऱ्यावरनं पायपीट करत लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचून त्याची मनधरणी करून मग लसीकरण करण्याची ही जी आरोग्य विभागाची मोहीम आहे, या मोहिमेला खऱ्या अर्थानं मेहनत आणि चिकाटी लागल. आणि त्याच मेहनती आणि चिकाटीच्या जोरावरती लसीकरणाचा टक्का वाढवण्याची मोहीम खरं तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचा विडा उचलल्याचं चित्र नंदुरबार मधल्या अतिदुर्गम भागातनं समोर येत आहे. चिमलखेडी सारख्या आदिवासी बहुल भागात सुरुवातीच्या काळात लसीकरणाकरता विरोध झाला होता. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. आदिवासींमध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे लोक आता लसीकरणाकरता पुढे येत आहेत. मी कोणाला न घाबरता मी लस घेतली आणि मी घेता घेता अनेक लोकांनी लस घ्यायला सुरुवात केली. आणि तसं करत करत सगळं या परिसरातील आरोग्य कर्मचारी, जांगटे PSC अंतर्गतले डॉक्टर कर्मचारी किंवा तरंगता दवाखान्यातले डॉक्टर कर्मचारी, या गावातले आशा वर्कर, अशा लोकांनी गावागावात जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाला समजावण्याचं काम केलं. आणि आज चिमलखेडीमध्ये 90% लसीकरण पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण गाव 100% करण्याचा वाटचाल सुरू करत आहेत. आपण नर्मदा काठीजवळ राहतो, आपण कुठे पण शॉपिंगला जातो, काय करतो म्हणजे आपल्याला काही त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला म्हणजे कुठून दूरून डॉक्टर येतात, साहेब येतात, ते आपल्याला लस देतात आणि ते म्हणजे त्रास करून येतात. तेव्हा रस्ता नाही काय नाही. सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचं नाव अग्रक्रमावर आहे. असं असलं तरी अनेक अडचणींवर मात करत आरोग्य यंत्रणेनं प्रशंसनीय काम केलंय. यात शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका अशांचा पुढाकारही तितकाच महत्वाचा आहे. अतिशय खडतर मेहनत करून डोंगर दऱ्यातला खडतर प्रवास करून नर्मदा किनार गाठून अशा पद्धतीने बोट ॲम्ब्युलन्सचा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नंतर पुन्हा लाभार्थ्याच्या घरापर्यंत डोंगर दऱ्यातली पायपीट करून खऱ्या अर्थानं आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या वाड्यापाड्यांपर्यंत लसीकरणासाठी पोहोचत असल्याचं चित्र नंदुरबार मधल्या अतिदुर्गम भागातून समोर येत आहे. आता आरोग्य विभागाच्या या मेहनतीला आदिवासी बांधवांनी देखील पुढे येऊन लसीकरण करून घेऊन यशस्वीपणे साथ देण्याची गरज व्यक्त होत आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, चिमलखेडी, नंदुरबार. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.